आझादी बचाव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा क्षेत्रातील विडी घरकुल या परिसरामध्ये आलेलो आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने प्रचंड गर्दी आहे। लोकशाहीचा उत्सव आज एक दिवाळी ईद अशा प्रमाणे सण साजरा करण्यासाठीच जणू काही लोक जमलेत की काय असं आपल्याला वाटतंय। या बाजूला पण आपण पाहतोय की या ठिकाणी जेवढे मतदान केंद्र आहेत, जेवढे बूथ आहेत, त्या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी झाल्याचं पाहावयास मिळत आहे। सोलापूर शहर उत्तर विधानसभा क्षेत्रातील विडी घरकुल परिसरातील संभाजी शाळेचं हे प्रांगण आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजलेपर्यंत आज मतदान पार पडणार आहे आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे। मात्र हे लोकशाही बळकट करण्याचा जो उत्सव आहे, ते उत्सव साजरा करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महिला असो, पुरुष असो, ज्येष्ठ नागरिक असो, प्रत्येक जण या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीत पाहावयास मिळत आहे। तेच लवकर आले मतदानासाठी। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला? हो हो, कसं वाटतंय आज हा लोकशाही बळकट करण्याचा दिवस आहे? खूप छान वाटतं। इथं मतदानासाठी आलेलो आहे। खूप गर्दी आहे आणि मतदान करण्यासाठी लोकशाहीच्या सगळ्याकडे गर्दी खूप आहे आणि व्यवस्थित काम चालू आहे, त्याबद्दल धन्यवाद। काय म्हणता सर, आज मतदानाला आपण आलेला आहात इथं? मतदानाचा चांगला आज दिवस सकाळी सकाळी लवकर आलो, कामाला जायचा म्हणून मत घालून जावं म्हणून आलो सर। म्हणजे लोकशाहीचा जो हक्क आहे तो बजावणार आहे? हा, बजावणार आहे सर। मावशी काय सांगाल, मतदानासाठी तुम्ही आलेला आहात? मतदानासाठी तुम्ही आलेला आहात, कसं वाटतंय? रांगेत वगैरे उभारलात सर? चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे मतदान। काय कुठं गडबड वगैरे काय होईना, पण आपलं अजून प्रमाण वाढायला पाहिजे। अजून काय जसं म्हणावं पाहिजे तसं लोक येईनात अजून ते जसं येईल आता ते लोक आल्यानंतर मग ते मतदानाचा पर्सेंटेज देखील वाढेल आपल्याला। काही अडचण वगैरे इथं काय नाही, काय अडचण नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे।